होतं, अशी मीटिंग ठेवली की कोणी येत नाही ज्यांना घ्यायची आहे त्यांना. मग पर्सनली सगळ्यांना गाईडन्स हवा असतो. तर चला आता आपण पंचतत्व कालभैरव शास्त्रीजी हरियाणाचे आहेत. त्यांची एक संस्था त्यांनीच फाउंडेशन केली आहे. त्यांनी स्थापन केली आहे. त्यांचं थोडंसं स्वतः त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता आणि ब्लड कॅन्सर झाल्यानंतर त्यांना सांगितलं होतं डॉक्टरांनी आता की तुम्ही जगू शकणार नाही, काही खात्री नाहीये. मग ते हिमालयात गेले. जे काही असं ऐकायला मिळालंय ते. अ, तर ते हिमालयात वगैरे गेले आणि मग तिथे एक ऋषीमुनी भेटले त्यांना आणि त्यांनी त्यांना बरं केलं. तर बरं कसं केलं? केवळ हातावर रंग देऊन. कुठे आपले सगळे अवयव दोन्ही हातांवर असतात. त्या दोन्ही हातांवर रंग देऊन त्यांनी बरं केलं. साधारण 1-1.5 महिन्यात ते बरेही झाले. मग त्यांनी शिकली ती विद्या आणि मग आता पूर्ण भारत भारत रोगमुक्त अभियान हे त्यांचं ध्येय आहे, की भारत आपले जे काही आहेत, त्यांना रोगमुक्त करायचं. मग कुठलाही रोग असेल, कुठलाही शारीरिक, मानसिकला उपयोगी पडत नाही, असं ते म्हणतात. पण मला ते बघूयात आपण. पण मग कुठल्याही रोग, जन्मजात जरी दोष असेल, कोणी मूक असेल, कोणी बहिरा असेल, तर जन्मजात दोषाला सुद्धा उपयोगी पडत आहे ही चिकित्सा. तर असं ते मोफत चिकित्सा देतात. गावोगावी कॅम्प लावतात, शिबिरं घेतात आणि गावोगावी त्यांचे साधक म्हणजे जे काही चिकित्सक आता आपले विहंगमचे 7-8 झाले, तसे त्यांचे भरपूर आहेत. असे ते येतात आणि गावातल्या सगळ्या लोकांना जे काही आहे ते देतात, सांगतात रंग कसं लावायचं आणि सगळ्या भारतभर फिरतात ते. तर असं त्यांचं कार्य आहे आणि मला इंटरेस्ट म्हणून मी शिकले. मी शिकल्यानंतर तुम्हालाही मोटिव्हेट केलं. त्यामुळे काही जण शिकलेत आणि विहंगमसाठी कामही करतायत. काही जण विहंगमचेच शिकले, पण सांगितलं सुद्धा नाही मला आणि काय त्यांचे इंटरेस्ट असतील मला नाही माहिती. तर हे पैसे कमवायचे नाहीत असं गुरुजी म्हणतात. मोफतच चिकित्सा द्यायची आणि जर पैसे घ्यायचे असतील, तर अगदी किरकोळ, की महिनाभर तुम्ही उपचार करताय, तर महिन्याला ₹100 अशी त्यांची अट आहे. आणि मग आपण जिथे शिकतो, ज्या अटी असतात, जे नियम असतात, ते आपण जर पाळले नाही, तर आपल्याला आयुष्यात बरेच दुःख येतात. म्हणून मग मी त्यांना असं म्हटलं होतं, की विहंगमच्या काही लोकांना जे शिकायचे ते पैसे मी भरते विहंगमतर्फे आणि त्यांना शिकू द्या. तर ते म्हटले, "अजिबात नाही. ज्याचे त्याचे पैसे ज्याचे त्यांनी भरायचे." कारण काही ह्याला असतं तुम्ही दिल्याशिवाय तुम्हाला मिळतच नसतं. मग विहंगमनी देऊन तुम्ही शिकला असता तर फायदा झाला नसता. काय त्यांच्या फिलॉसॉफी असतील. मग ₹21 ते फी घेतात. फी मात्र शिकवण्यासाठी घेतात ते आणि 2 दिवसाच्या कोर्समध्ये शिकवतात. पण शिकल्यानंतर मोफत चिकित्सा देणं हे त्यांची अपेक्षा आहे. अगदी वाटलं तर किरकोळ नॉमिनल घ्या किंवा आपण आता समजा विहंगमला म्हणू शकतो प्रत्येकाला. ज्याला चिकित्सा देतोय तुम्ही ₹100 विहंगमच्या खात्यात भरा. कारण ती पण समाजसेवा आहे. विहंगम म्हणजे कोणाच्या पर्सनल खात्यात जात नाही ना हे. हे परत लोकोपयोगी, समाजोपयोगीच पडलं जातं. तर तसं ते आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता मोफत देत आहोत. तर हे चिकित्सेचं प्रिन्सिपल थोडंसं सांगते, की चिकित्सा अशी आहे, की आपण जे शरीर आहे ते पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि ब्रह्मांड, आपली पृथ्वी आता ही जी आहे, ती 3rd डायमेन्शनवर आहे सध्या तरी. मग तिसऱ्या आयामातली पृथ्वी, ब्रह्मांड, तिसऱ्या आयामातलं ब्रह्मांड आणि तिसऱ्या आयामातलं आपण मनुष्य बीइंग हे 5 तत्वांनी बनलेलं आहे. तर कुठली 5 तत्व? सगळ्यांना हे माहिती आहे, की जल. आपण जे म्हणतो, की ईशान्येला जल असतं, आग्नेयाला अ, अग्नी असतो. नैऋत्येला काल गुरुजींनी सांगितलं, की नैऋत्य कोपरा हा रिलेशनशिप, संबंधांचा आहे. आणि वायव्य कोपरा वायूचा आहे आणि वरती जे आपण म्हणजे हे म्हणतो ते आकाश तत्व. तर पिरॅमिडमध्ये तेच होतं. पिरॅमिड बघा तिथे समोर तुम्हाला दिसतोय पिवळा पिरॅमिड. आपला सुदर्शन पिरॅमिड. तर पिरॅमिडचं काम हेच आहे, की वैश्विक ब्रह्मांडातनं तो खेचून घेतो. अग्नी आणतो प्रखर प्रमाणात. आता घरात आपण इथे बसलोय, आपल्याला अग्नी मिळतही नाहीये. सूर्यकिरणही नाहीयेत. पण पिरॅमिडमध्ये बसल्यावर ही पाचही तत्व भरपूर प्रमाणात येतात. मग तो अग्नी खेचून आणतो त्या कोपऱ्यातून, या कोपऱ्यातून जल खेचून आणतो, त्या कोपऱ्यातून वायू आणतो, या कोपऱ्यातून आपल्याला पृथ्वी आणतो. रिलेशनशिपचा जरी कॉर्नर असेल, तर ते पृथ्वी तत्व आहे. काल गुरुजी म्हटले, पृथ्वी तत्व आहे ते. आणि वरनं त्याच्या टोपीच्या शिखरातनं येतं आकाश तत्व. आता ही पाचही तत्व पिरॅमिडमध्ये घुमायला खाली-खाली अशा वेव्हज तयार होतात, स्केलर वेव्हज आणि पूर्ण
वरून आपल्या मूलाधारातनं असं वर येतात आणि वरनं आकाश तत्व येतं. दैवी कनेक्शन होतं. वरून दैवी कनेक्शन, खालून हे सगळे चारी तत्व. म्हणून पिरॅमिडमध्ये बसल्यावर 10 ते 15 मिनिटात ब्लडचे रिपोर्ट्स वेगळे येतात. तर हे शरीरही आपलं 5 तत्वांनी बनलंय. मग माझी हाडं कशाने बनली? त्वचा कशाने बनली आहे? दात कशाने बनलेत? केस कशाने बनलेत? हे तत्वांनीच आहे. आणि आपण चक्र हे शिकलो, सप्तचक्र. आपल्या शरीराभोवती 7 लेयर्स असतात. मग आता मूलाधार चक्र, आपण खालचं जे चक्र शिकलो, ते पृथ्वी तत्व आहे. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा-जेव्हा मूलाधार चक्रात आपला बिघाड आहे, आपलं चक्र बॅलन्स नाहीये, त्यावेळेला पैशाची कमतरता आपल्याला भासते. मग भले तुम्ही 50,00,000 कमवताय, महिन्याला 50,00,000 कमवताय, पण तुमचं इनटेकच एवढं असतं, खर्चच एवढं असतं, देणं-घेणंच एवढं असतं. उलाढालच तुम्हाला 80,00,000ची लागते. मग 30,00,000 तुम्हाला कमी पडतात. व्हाईल 5,000 जरी एखाद्याकडे महिन्याला आले, तर 3,000त भागून जातं. 2,000 सेफ राहतात. मग कमी नाही पडत तिथे पैसा. तर कमी म्हणजे, की आपल्याला हवा आहे, पण आपल्याला मिळत नाहीये तेवढ्या प्रमाणात. मग भले घर करायचं असेल, भले गाडी घ्यायची असेल, म्हणजे ही कमतरता, की आपल्याला हवंय ते घेता येत नाहीये. मग ही पैशाची कमतरता केव्हा येते आयुष्यात? तर मूलाधार बॅलन्स नसेल तर. आणि ज्यावेळेला मूलाधार बॅलन्स असतं, त्यावेळेला मनी अट्रॅक्ट होतो. मनी अट्रॅक्ट होतो, साठवला जातो. काही घ्यायचे कमतरता येत नाही. पैशाची कमतरता येत नाही. मग मूलाधार स्वच्छ असण्याची गरज आहे. मग मूलाधार हे पृथ्वी तत्वाचं आहे. आणि मग पृथ्वी तत्व कुठून येतंय? नैऋत्य दिशेकडनं, आपल्या वास्तुशास्त्राप्रमाणे. म्हणजे माझं हे शरीर आहे आणि मला जर पृथ्वी तत्व कमी पडतंय, तर मला पैसा कमी पडणार आहे. मग आपण शिवसरोदय शास्त्रात शिकलो. काही नियम सांगितले मी तुम्हाला. फिरलं पाहिजे कमीत कमी 1 तास. आपण फिरलो तर आपल्याला संधी येतात. पृथ्वीशी संपर्क केला पाहिजे. जमिनीशी नातं. मी तुम्हाला सांगतेय, जमिनीत अनवाणी चाला, 20 मिनिटं पाय ठेवा. बाकी शारीरिक फायदे होणार आहे, तत्व बॅलन्स होणार आहे, पैसा यायला लागणार आहे. मग ही एक गोष्ट झाली, की पृथ्वी तत्व कशा-कशात आहे. अंड पण बघा, अंड्यात पृथ्वी तत्व. पण आता नॉन-व्हेज खायचं नाहीये आपल्याला. पिवळा रंग, पृथ्वी तत्व ही पिवळ्या रंगाची आहे. आता मी हे आज पृथ्वी अ, हे केलीये, म्हणजे कंट्रोल केलीये. सहज मला काही होत नाही. पण आपण म्हणतो ना, श्रावण महिना, वर्षा ब प वारी बारिशचा महिना, हा पृथ्वी बिघडलेली असते. मग मी पृथ्वी कंट्रोल करून टाकली, बघायला जस्ट काय होतंय. आणि पिवळा रंग दिलाय म्हणजे पृथ्वीला कोण कंट्रोल करतोय, हे बघावं लागतं. तो अवयव घ्यावा लागतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता रंगथेरपी नाहीये ही, पण त्या तत्वांचा तो कलर आहे. म्हणजे थोडक्यात चालणं म्हणा किंवा काय म्हणणं, त्यापेक्षा नुसता रंग घ्यायचा आपल्या अवयवांवर आणि तत्व घ्यायचं. मग आता हे ज्यावेळेला तत्व आपण घेऊ लागतो, त्यावेळेला कमतरता असेल तर आपलं भरून निघतं. कंट्रोलर लावतो आपण. म्हणजे आपल्याला समजा पृथ्वी कमी आहे, जल कमी आहे, तर आपण जल घेत नाही. जलतत्वाचा बिघाड आहे, पण मग कमी आहे का जास्त आहे हे नाही आपल्याला कळत. मग कंट्रोलर आपण लावतो त्याचा. म्हणजे ती कंट्रोल करते. जसं शरीराला गरज असेल, कमी असेल तर वाढवते, वाढलेली असेल तर कमी करते. मग हा कंट्रोलर घेणं किती सोपं आहे लक्षात घ्या. गोळ्या औषधं घेण्यापेक्षा, पैसे घालवण्यापेक्षा डायरेक्ट मूलभूत बेसिक याच्यावरच चक्रा तर क्लीन्स होणार आहे. चक्रा बॅलन्स होणार आहे. शिवाय शारीरिक आजार दूर होणार आहेत. आणि इतकी ही सोपी चिकित्सा आहे. मग ब्रह्मांडात सुद्धा ही तत्व आहेच आहे. आणि आता जर युग परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं, तर मी तुम्हाला सांगते, आता आपलं हे सोडायचे 5व्या आयामात जायचे. मग 5व्या आयामात फक्त आकाश तत्व असणार आहे. आपण जेव्हा बघतो, की म्हणजे 0, इन्फिनिटी, बुद्धत्व, तिथे सुद्धा परम आकाश तत्व आहे. म्हणजे शेवटी आकाश तत्वानी आपली स्पिरिच्युअल प्रगती जास्त होणार आहे. म्हणून मी गेले कित्येक दिवस लावून बघतीये. आकाश तत्व घेऊन बघतीये मी काय होतंय. म्हणजे ह्याचे स्पिरिच्युअल युजेस, ॲप्लिकेशन मी बघत आहे. कारण आपला तो पण दृष्टिकोन आहे. मग आता जर आपण हे लक्षात घेतलं आणि आपण द्यायला लागलो, तर लवकर आपण शिकणार आहोत.
हा सार आहे. म्हणजे पैसे तर नाहीच, पण नैसर्गिक निसर्ग ज्यावर म्हणजे ब्रह्मांडच ज्याने क्रिएट झालेलं आहे, ते बेसिकच आपण घेतो. पंचतत्व. कारण जेव्हा पृथ्वी क्रिएट झाली, ब्रह्मांड क्रिएट झालं क्रिएटरनी, त्याला तुम्हाला माहिती आहे की साउंडमधनं निर्मिती झाली. ओम, हम आणि पहिल्यांदा तत्व तयार झाली. मग आपण बघतो झिरो डायमेन्शनला कोण आहे? डोंगर आहेत, झाडं आहेत. ह्यांचे डायमेन्शन्स वेगळे तसे त्यांची तत्व सुद्धा वेगळी आहेत. मग आता आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे, तर आपल्याला पृथ्वी सोडायची आहे आणि जल सोडायचंय हे. जेवढं आपण हे सोडत जाऊ, तेवढे 3 तत्व आपल्याला राहिले पाहिजेत वर जायला. वर म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती करायला. अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. हे 3 तत्व वर आपण जायला लागलो. म्हणजे खऱ्या अर्थाने सुद्धा आपण वरच्या आयामात जायला लागलो. खऱ्या अर्थाने सुद्धा आपण ज्यावेळेला देह सोडणार आहे, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे मिट्टी तर जातेच. हाडं-बिडं सगळे कुठे मिळतात? पृथ्वीलाच मिळतात, धरती मातेला किंवा जलाला मिळतात. लक्षात घ्या. अक्षरशः ही तत्व आणि पंचतत्व म्हणजे कोर बेस आहे सगळ्या जीवनाचा. देह हा सोडला की काय होतं? हाडं आणि ही सगळी मातीत जातात. पृथ्वीत विलीन होतात. म्हणजे पृथ्वी सोडतो आपण. बाकीचं जे काही आहे ते जलात आपण सोडतो. अस्थी म्हणा, काय म्हणा. म्हणजे जलही सोडून टाकतो. उरलेलं आपण सगळं जल आणि पृथ्वीला सोडून वर जाऊ लागतो. आणि तो खरा आपण आहे. आपला सोल, आपला आत्मा आणि तो कशाने जाणार आहे? तो आकाशचा तो वायू तत्वच त्याला वर नेणार आहे ना. वायू आणि आकाश आणि अग्नी आणि म्हणून आपण 10 दिवस समई लावतो त्या जागेवर. का आता अग्नी देतो. जो काही आत्मा आहे तो हालत नाही 10 दिवस. तो सांगत असतो, "रडू नका, रडू नका. मला जायचंय पुढं. माझी प्रगती चालू आहे. तुम्ही कशाला दुःख लावून घेता?" असं खांद्याला म्हणत असतात. तो जात नाही तुम्ही रडता म्हणून, आपण रडतो म्हणून. त्याला पुढं घालवायचं असतं आपण. मग आपण ते तिथे दिवा लावतो. त्याचं कारणच ते आहे, की उष्णता अग्नीनी त्याला प्रवाहित करतो, पुढे नेतो. अग्नीनी आपण म्हणजे तो शेवटी अग्नी घेऊन जातो. वायू आणि आकाशाने पुढे-पुढे जायला लागतो. आणि मग उरतो नंतर फक्त आकाश. वायूही सोडावा लागतो, अग्नीही सोडावा लागतो. तर हे सगळं तत्व आपण शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण आता ही पंचतत्व आपल्या शरीरावर जर घ्यायची, तर आता काय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं तेही सांगते मी. कारण मला बऱ्याच जणांनी पिरॅमिडमध्ये पण विचारलं. मी म्हटलं, "मी काय असं थोडंसं सांगितलं, 1-2-3 व्हिडिओ आहेत. ते टाकेलच मी आज किंवा एखादा टाकला असेल." तर हे पंचतत्व चिकित्सा घ्यायची आहे तर काय लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आम्हाला खूप त्रास होतोय. आम्ही जी सेवा देतोय ते एज्युकेटेड लोकं आहेत. व्हाईल गुरुजींचं जे काही सगळं चालू आहे ते गावागावात आणि ह्याच्यात फिरतायत. त्यामुळे त्यांना भराभर विश्वासाने लोकं करतायत. आणि न चालणारा माणूस चालत जातोय. काठी घेऊन आलेला माणूस बिना काठीचा जातो. इतकं ते प्रभावी आहे आणि इथे आम्हाला त्रास होतो कारण आपला जो मॉप आहे तो शहरी आहे. आणि एज्युकेटेड आहे. जेवढे एज्युकेटेड आपण असतो, तेवढी आपली बुद्धी जड असते. स्वीकारत नाही, लवकर स्वीकारत नाही. कुठल्याही गोष्टीनं. आपल्या जर पैसा आहे, आपल्याला दवाखान्यात घालवायला आवडतो. पण आता हे युग परिवर्तन चाललेलं आहे. आपल्याला नॅचरल सनातन गोष्टींकडेच जायचंय. आणि जेवढ्या आपण नॅचरल गोष्टी सनातन वापरणार आहोत, तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती, जीवन सफल होत जाणार आहे, असं काल गुरुजी म्हटले. ते थोडंसं मी एक्सप्लेन करणार आहे. ते म्हटले ते कसं काय होतंय, वर्क होतंय ते सांगते मी. पण आधी पंचतत्व चिकित्सा घ्यायची असेल, तर पहिल्यांदा जो फॉर्म आहे लिहून घ्या. कारण मी पंचतत्व चिकित्सा घेणाऱ्यांना सुद्धा बोलवलंय. तर क्वेशन नंबर 8, 9, 10 हा फार महत्वाचा आहे. पंचतत्व चिकित्सा रोगानुसार दिली जात नाही. उदाहरणार्थ गुडघेदुखीवाले 10 जण आहेत. गुडघेदुखीवाले 10 जण आहेत. तर त्यांना काही एकच रंग, एकच ठिकाण नसतं. 10ही जणांचं वेगळं-वेगळं असू शकतं. हे लक्षात घ्या. रोगाप्रमाणे नाहीये. तर ही तत्व कुठलं बिघडलंय त्याप्रमाणे आहे. एखाद्याच्या जलतत्व बिघाडामुळं गुडघा दुखत असतो. एखाद्याच्या वायुतत्वाने बिघडलेला असतो. एखाद्याचे 2-3 तत्व बिघाडाने दुखत असतो. मग हे शोधून काढावं लागतं. म्हणून रोगाला काही महत्त्व नाहीये इथे. तुम्ही रोग लिहिला, नाही लिहिला तरी चालतो. पण साधारण आपल्याला कळलं पाहिजे, की काय आहे आणि तो त्रास कधी होतो. मग आता गुडघेदुखीचं मी उदाहरण घेतेय. तर हा फॉर्म भरताना
मला गुडघेदुखी लिहिताना 8, 9, 10 क्वेशन फार महत्त्वाचे आहेत. त्याची उत्तरं लिहिताना. त्यात त्यांनी विचारले, "काय महत्त्वाचं आहे?" हे पण लिहून घ्या. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे, की माझा गुडघा मी बसलेली असताना दुखतीये का बसलेली आहे मी आता उठणार आहे त्यावेळेला दुखतोय जास्त. दुखतोच नेहमीच. पण जास्त केव्हा दुखतोय ते बघायचंय आपल्याला. मग बसलेली असताना माझा दुखतो का जास्त? का मी बसलेली असताना उठताना दुखतोय जास्त? का मी आता उभी आहे आणि आता मी खाली बसलीये त्यावेळेला दुखतोय जास्त? का चालताना दुखतोय जास्त? का उभी असताना दुखतोय जास्त? का झोपलेली असताना दुखतोय जास्त? हे फार महत्वाचं आहे. याच्यात वेगळी-वेगळी तत्वबिघाड येतात. म्हणजे समजा उभं राहताना तुमचा गुडघा दुखतोय, तर तुमचं आकाश तत्व बिघडलेलं आहे. जर बसलेला असताना दुखतोय, तर पृथ्वी तत्व बिघडलेलं आहे. म्हणून हे खूप बारीक लिहायचेत. जेवढे तुम्ही 8, 9, 10 अगदी बारीक विचार कराल, तेवढं एका दिवसात रिझल्ट येणार आहे. कारण 1 दिवसात हे तत्व घेतलं, आता उद्यापासून रंग लावला नाही हा, तर जे काही तत्व घेतले, ते तत्वाची कमतरता भरून निघाली आहे. मग भरून निघाली तर उद्या कार्य चालू राहणारच आहे त्या गुडघ्याला डागडुजी काय-काय समजा सांधे झिजलेत, गुडघ्याच्या खुर्च्या झिजल्या, ते काम चालूच राहणार आहे. भले तुम्ही रंग घ्या, नका घेऊ. कारण जी कमतरता होती पृथ्वी का ह्याची तत्वाची ती दिलेली आहे तुम्हाला. म्हणजे इतकं मॅजिकल हे काम आहे. पण याच्यासाठी हे 3 प्रश्न महत्त्वाचे लिहिले पाहिजेत. तर सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कृतीमध्ये दुखतोय? चिकित्सकांनी पण लिहा हे. कारण चिकित्सा देताना यावर फोकस केला पाहिजे, प्रश्न विचारला पाहिजे आणि माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये बऱ्याच जणांना खूप प्रश्न यावर विचारायला लागतात. ते लिहीत नाहीत. ते जनरली म्हणतात सगळ्याच वेळेला दुखतो. पण आपण जरी विचार केला तरी आपल्यालाही काढता येणार नाही. पण बघायचंय सतत समजा माझाच दुखतोय गुडघा. मी पण म्हणणार बाई सारखाच दुखतोय. पण याला अभ्यास करायचा 2 दिवस. ऑब्झर्व्ह करायचं. जुनं असलं मागचं तर आठवायचंय. तर लिहून घ्या कुठल्या कृतीत हे फर्स्ट प्रायोरिटी आहे. मग हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं लगेच लागू पडणार. मग त्याच्यामध्ये तुम्ही जास्त केव्हा दुखतो ते लिहा. आता दुसरं काय महत्वाचं आहे, तर माझा गुडघादुखी केव्हा दुखते? मग हे बघा, क्रिया झाली, चालताना का, बसताना का, उठताना का, झोपताना आणि याच्यामध्ये बसलेले असताना, उठताना वेगळं आहे, उठून जर बसताना दुखतंय तर वेगळं आहे. मग हे पहिलं झालं. आता दुसरं, मग गुडघेदुखी कृती झाली. मग वेळ, वेळ म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ लिहा. कारण 2-2 तासांनी तत्व बदलत जातं. 2 तासांनी तत्व बदलतं आपलं आणि आपल्या श्वासाच्या नाड्या पण बदलतात. त्यामुळे तत्वही बदलतं. तर मग माझं सकाळी दुखतं का दुपारी दुखतं का संध्याकाळी दुखतं हे आपल्याला काढता आलं पाहिजे. मग विचार करायचा, 2 दिवस बघायचं आणि मग लिहायचं. मग छान उपाय होणार. आणि तिसरं म्हणजे काळच म्हणतो तिथे आपण, वेळच म्हणतो, पण ती हिवाळा का उन्हाळा का पावसाळा. एवढं तर ऋतू वाईज लिहिता येतं. महिना लिहिता आला तर उत्तमच. उन्हाळा का हिवाळा का पावसाळा, हे झालं. आता गुडघेदुखी कधी सुरू झाली हे महत्वाचं. मग याला घरातल्यांशी बोला. काही-काही आठवण काढा. अरे कुठं गेलो होतो, कोणाचं लग्न होतं, कोणाची वास्तुशांती होती, तिथे पहिल्यांदा जाणवलं किंवा नोकरी करणारे, की रजा केव्हा काढली होती आपण. काहीतरी फ्लॅशबॅक करत वेळ आठवायची आणि मग ते वर्ष लिहायचं. वर्ष म्हणजे काय माझं कुठलं वय किंवा दोन्हीपैकी 90 साली झालं, 95 साली झालं, 2020 साली झालं, असं त्यावरून तुमचं वय असतं त्यावरून जाता येतं. पण इथे हवं असतं तुमच्या कुठल्या वयात सुरू झालं, कुठल्या वयात आणि मग साधारण कुठल्या ऋतूत झालं. मग सप्टेंबर 20 मध्ये झालं. मग सप्टेंबर काढायचं. 2020 तुम्ही किती वर्षाचे होता? 30 वर्षाचे. मग तुमचं 30 वर्षाचं तत्व निघालं. सप्टेंबरचं तत्व निघालं आणि ह्या क्वेशननी तुमचं काहीही रोग असू दे, काहीही एवढं आलं, की तत्व लगेच कार्य करणारं. पण काही वेळेला या प्रश्नांची उत्तरं देताच येत नाही. समजा थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, मग काय त्रास होतोय? सकाळ होतो का दुपार होतो का संध्याकाळ काहीच सांगता येत नाही. पण इथे सांगता येऊ शकतं, की मला कुठल्या वर्षी झाला, मी कुठल्या वयात होते.
मग त्यावेळेला ते बघून दिलं जातं. आता हे काहीच नाही सांगता आलं किंवा काही रोगांना नसतं आपण हे करू शकत. त्यावेळेला मग तुमचं बर्थ टाईम, जन्मतारीख आता तिथे तिथी लिहिली आहे. तिथी म्हणजे नुसतंच कोणी वैशाख अन् काही पण लिहितं. हिंदीमध्ये तिथी म्हणजे तारीख. मग तिथे बर्थ डेट लिहायची आपली. लक्षात घ्या, लिहून घ्या. कारण काल एका पेशंटला मला परत रात्री अर्धा तास वाट बघत बसावं लागलं, की मग तिथे बर्थ डेट पाहिजे, तिथी. आणि दुसरं वेळ, मग तिथीप्रमाणे आम्ही हिंदू पंचांगात जाऊन मग तुमचं ऋतू काढतो मराठी आणि त्याप्रमाणे तत्व निघतं. कारण 2-2 महिन्याला एक-एक तत्व बदलतं. 2-2 महिन्याला एक-एक तत्व असतं. मग हे बर्थ डेट आणि बर्थचं जी वेळ असते त्याप्रमाणेही तत्व निघतं. मग बर्थच्या तारखेनुसार अवयव पण निघतो. कुठल्या अवयवात तुमचा जन्म झाला आणि हे बघा माझं इथं माझं वायू तत्वात जन्म झाला त्यावेळेला लिव्हर हे होतं. मग असं हे काढलं पाहिजे. कुठल्या अवयव, कुठलं तत्व आणि वेळेनुसार आणि हे असं बघण्यात आलं, की जे बर्थ डेट आहे, टाईम आहे, आयुष्यभर हा अवयव त्रास देत असतो. आयुष्यभर हे तत्व त्रास देत असतं. असा एक आहे निष्कर्ष. रोग ज्यावेळेला असतो आपला, त्यावेळेला काही ऋतूनी, तत्वबिघाडानी झालेला असतो. पण छोटे-मोठे, छोटे-मोठे आपल्याला सारखं चालू असतं ना, ते हे बर्थच्या वेळेप्रमाणे. आता ह्याचं लिंकिंग स्पिरिच्युअली मी करते. कारण ज्यावेळेला आपण जन्म घेतो, त्याला आपण प्रोग्राम केलेला असतो. मला डायबिटीज असेल, मला थायरॉईड असेल, माझ्या केसांचा रंग असा, माझी जाडी अशी, माझी त्वचेची कांती अशी, हे आपण सगळं स्वीकारलेलं आहे. भला तो मुका असू दे, तांदळ असू देत, हे ज्याचं त्याने ठरवलं आहे. मग ज्यावेळेला मनुष्य मरतो, मेला की त्याला सगळं दिसतं. आणि मग काय बाई कुरळे केसांचा लोक, कुरळे केस, कुरळे केस, कुरळे केस. भले भले इथे कुरळे केस तुम्हाला आवडत असेल, एखादी व्यक्ती आहे अ नावाची, तिला कुरळे केस आवडतायत आणि तिचे सरळ आहेत, तर ती कुरळे केसाचा प्रोग्राम घेते किंवा कुरळे केस असलेल्यांना ती सतत नावं ठेवतीये. काय कसले केस आहे, कसलं दिसतंय, काय होतंय? तरी सुद्धा ती कुरळे केस घेतले जातात. कारण जो विचार म्हणजे भोगावं पण लागतं ना. आपलं हे जे काही आहे, आपण एखाद्याला नावं ठेवतो मुस्लिम, मुस्लिम, मुस्लिम. अरे पुढच्या जन्मी मुस्लिमच होणार आहे ती व्यक्ती. अनुभव घ्यायचा आहे कारण सगळं समानता आपल्याला हे आलं पाहिजे ना. म्हणजे जसं आपण बघितलं प्रेमही स्वीकारता आलं पाहिजे. आणि मग हा प्रोग्राम तयार होतो, रोगांचा होतो. आपल्याला आता आपण ओरडत बसतो, माझा रोग, माझा रोग, माझा रोग. अरे तुम्ही त्यातनं ओव्हरकम करायचंय, लर्निंग करायचंय, मग बरं होणार आहे. त्यातनं काही शिकायचं आहे. भले आता हे पंचतत्व शिकलो. हे काही शिकण्यासाठी असतं रहस्य व रोगाचं. एखादा व्यक्ती रोगातनं ड्रास्टिकली त्याचं आयुष्य पुढे बदलतं. जसं ऋषींचं बघा उदाहरण, आचार्यजींचं उदाहरण मी सांगितलं. त्यांना जर झालाच नसता ब्लड कॅन्सर, तर आज हे मोठं कार्य झालं असतं का? तो त्यांचा सोल प्रोग्राम होता. सोल प्रोग्राममुळे ते इथे आले. पण त्याच्या आधी ब्लड कॅन्सरचं दुःख भोगावं लागलं. पण त्यांनी ते ओव्हरकम केलं हिमालयात जाऊन. ऋषींनी जे शिकवलं ते घेऊन, विश्वासाने घेऊन पळून नाही गेले मधूनच, हे काय रंगाने बरं होणार आहे. माझं मी देवाला जाऊन बसतो, शिवशंकर मंत्र म्हणतो. असं नाही पळवाट काढलेली त्यांनी. त्यांनी ते डिव्होशननी केलं आणि मग हे असे असतात प्रोग्राम. तर याच्यामध्ये हे पंचतत्व घेणाऱ्यांनी फॉर्म भरणं शिकलं पाहिजे. आता दुसरं महत्त्वाचं आम्हाला प्रॉब्लेम येतो 2 दिवस घेतात, सोडून देतात. काही कारणं असतात. मला वेळ नाही मिळाला आणि मी लग्नाला गेले आणि माझं दुखलं आणि माझं खुपलं आणि मला हे होतंय आणि ते होतंय. व्हॉटेव्हर. तर इथे 15 दिवस करायचं असेल तरच आम्हाला सांगायचंय तुम्ही. नाहीतर आज व्हिडिओ जो टाकलाय कम्युनिटी ग्रुपवर त्याच्यावर संस्थेचे नंबर हे होतायत, फ्लोट होतायत. त्याच्यावर संस्थेची वेबसाईट आहे. वैदिक vedicpass.com मी काल चॅट बॉक्समध्येही टाकली होती. तिथे संपर्क करा. वेबसाईटवर सगळी माहिती आहे. त्यांचे व्हिडिओ बघत राहा कुठले-कुठले रोग बरे केलेत. गुरुजींनी काल सेशन घेतलं तसे त्यांचे सेशन ऐकायचे. भरपूर जीवन बदलणार आहे त्याने आणि गरज आहे आता परिवर्तनात, युग परिवर्तनात खरं ते सांगतायत तीच गरज आहे.
तर हे सगळं मला हे सगळं ज्ञान आहे त्यामुळे मी फिल इन द ब्लँक्स करणार आहे आता नंतर त्यांनी काही सांगितलेल्या आणि खरंच ते खूप महत्वाचं आहे. आणि ते म्हटले 100 जणांनी जरी केलं तरी खूप बदल होणार आहे. जसं आपण आता त्यांचं वृक्ष लावण्याने मोटिव्हेट होऊन आपण वृक्ष लावत गेलो. किती पृथ्वी तत्व आपण वायू तत्व हे करतोय. तर आता ह्याच्यामध्ये घेणाऱ्यांनी चिकित्सा 15 दिवस कमीत कमी रोज लावली पाहिजे. दिवसातनं 3दा 4दा पाणी लागलं की परत लावलं पाहिजे. मग झोपताना महत्त्वाचं लावलं पाहिजे. फॉलोअप रोज दिला पाहिजे 15 दिवस ग्रुपवर. रोज 12च्या आत फॉलोअप द्यायला सांगितलंय. कारण आम्हाला लक्षात आलंय फॉलोअप देत नाही मग ते कलर लावायचे विसरून जातात. कारण फुकट आहे ना, फुकटला कुठं किंमत देतो काय आपण? गोळ्या असतील औषधांच्या तर 100-25 खातो गोळ्या. पण हे फुकट आहे, हे कसं आपण रोज घेणार? कारण सोपं आहे ना ते लावायला. मग आपण म्हणणारच स्केच पेन मिळाला नाही, 8 दिवस लावणार स्केच पेन मिळवायला. तर ह्या गोष्टी आपण तयार असेल 15 दिवस आणि 15 दिवसांनी नंतर आठवड्यातनं एकदा, दर रविवारी 12 वाजायच्या आत. असं आपल्या ग्रुपचं ठरलेलं आहे. तिकडं तिकडं तर तुम्हाला स्वस्त बसूनच देत नाही, फोन येतो सारखा. मी पहिल्यांदा शिकायच्या आधी घेतली, तर मला त्या बाईंनी बेजारच केलं. सकाळी मी उठायच्या आतच फोन यायचे. आणि मला नाही आवडत कोणाचे फोन खरंच सांगते. कारण ऑलरेडी इथे एवढं कार्य चाललंय, की सतत मी त्या फोनमध्येच असते. मी बंद केलं. मी त्यांना म्हटलं, "मॅडम नको मला. मी शिकते आता, मी बघेल" म्हटलं. कारण एवढं फॉलोअप म्हणजे इथे बसल्यासारखं होतं ना. आपण तर म्हणतोय 12च्या आत द्या, तरी लोकं 12च्या आत देत नाहीत. मग या गोष्टी फॉलोअप फार महत्वाचा असतो. कारण कसं असतं, एक कलर घेतला, तर समजा आपल्या शरीराला हा उपयोगी नाहीये, तर काहीतरी व्हायला लागतं लगेच. ते नाही झालं पाहिजे. झालं तर लगेच पाणी लावलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. अर्ध्या तासात काही व्हायला लागलं तर पाणी लावायचं. पाणी लावलं, रंग आहे. आता मी जेवली, हात धुतलाय, पण रंग लागलेला आहे. तो निघून जातो इफेक्ट. रंग असला तरी इफेक्ट निघून जातो पाणी लावलं की लगेच. मग आता हे अर्धा तास बघायचं असतं आणि अर्धा तास काही नाही झालं तर तत्व लागू पडत असतं साधारण. मग 3-4 दिवस तर लावून बघितलं पाहिजे आणि इथे काही लगेच रोगावर उपचार होत नाही. गुडघेदुखी तर लगेच गुडघेदुखी थांबत नाही. त्या तत्वाला बॅलन्स करत असतं. त्यामुळे बाकीचं बदलायला लागतो, विचार बदलतो, लवकर उठतो, एनर्जी येते, विचार छान होतात, आजूबाजूची लोकं छान वागायला लागतात, घरात प्रसन्न वाटतं. कारण तत्व म्हणजे नुसतं शरीरावर काम करणं नाही, ब्रह्मांड बनलंय ना. समजा पृथ्वी तत्व घेतोय, तर आपला आजूबाजूचा स्वतःचा ऑरा बदलायला लागतो. मूलाधार चक्र बदलायला लागतं. माझा ऑरा बदलला तर घरातली माणसं बदलायला लागणार. मग म्हणजे त्या रोगाकडं ठाकटीक मला दिसणार आहे दृश्य. हे मी सारखी सांगतीये. मला आज सुद्धा ते म्हटले, "मॅडम तुम्ही किती सुंदर सांगताय, सगळं करताय. एक जरी मिनिटाची तुमची क्लिप बघितली तरी आम्हाला वाटतं, की आम्हाला हे असं जमत नाहीये." मी म्हटलं, "आमचे जरा पढ़े लिखे हैं ना, इसलिए देना पड़ता है वो सब एक्सप्लेनेशन." बरोबर आहे की नाही? एक्सप्लेनेशन दिलं, समजलं तर तुमची फेथ बसणार आहे. बिचारे ते रुग्ण त्यांचे जर बघितले तर मनीषा मॅडमकडे गावातले आले, की ते ते पण काही लोकं येत नव्हते. मी त्यांना म्हटलं ना, "नाही, नाही." मग माझं ऐकलं त्यांनी. मी सांगते म्हटल्यावर. कारण एवढं मी म्हणतीये, तर मग आले आणि घेतले आणि मग खुश झाले. पण ते श्रद्धेने करतात काही लोकं. मग त्यांना कोणीतरी सांगावं लागतं. पण आपल्याला कसं आहे, की आपल्याला हे सायन्स कळलं, आपल्याला कारणं कळली, की आपण लवकर लक्षात ठेवतो. तर आता या संदर्भात कोणाचं काही शंका आहे का? मग मी काल गुरुजींच्या सेशनचं सांगते. आता याच्यावर काही शंका आहे का? की मी जे बेसिक पंचतत्वचं सांगितलं. कोणाला शंका आहे का? हात वर करा. कारण गुरुजींचं सेशन थोडं-थोडं काल नेटवर्क नव्हतं ना. मला पण इतकं नाही कळलं, पण मला एक बेस त्यांचा कळला. थोडं-थोडं. त्याच्यावरून तुम्ही पण मला काही सांगू शकता. लोकांना पण उपयोगी येईल. हां, दीपाली मॅडम बोलायचंय का? हो मॅडम, ते मेहंदीचं सांगा. मेहंदी आपण लावतो ते. मेहंदीचं काय आहे? माझ्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही त्यांना विचारून घ्या. आपण ब्राउन कलर लावतो ना इथे आणि मेहंदी ऑलरेडी ब्राउन असते. मेहंदी ऑलरेडी आपण वायू घेत असतो. लक्षात घ्या श्रावणात जल बिघडलेलं असतं. जलचा कंट्रोलर वायू आपण तो घेत असतो मेहंदी रूपात. जसं गुरुजींनी सांगितलं झोके खेळतो. झोके का खेळतो आपण श्रावणात? तर वायू घेत असतो. कारण पृथ्वीचा बिघाड झालेला असतो पावसाळ्यात, श्रावणात. आणि मग बघून घ्या बरं का ते. मी सांगतेय खरं तुम्हाला.
पृथ्वी तत्व बिघाड. बरोबर आहे. पृथ्वी तत्व बिघाड असतो श्रावणमध्ये. कंट्रोलर आहे वायू. म्हणून वायू घेत असतो आपण तो झोक्यानी. तसं मेहंदी आपण काढतो नागपंचमीला. मग मेहंदीचं ऑलरेडी हातावर घेतलेलं आहे. आपल्या सगळ्या रूढी आहेत ना, त्या ऋषीमुनींनी हे सगळा अभ्यास करून दिलेला आहे. मग ऑलरेडी हातावर एवढी मेहंदी घेतली आणि परत तो रंग लावायचा कशाला? काय गरज आहे? म्हणून मग मी म्हटलं, की लावू नका आणि बहुतेक तसं ऐकायला पण आलंय. तुम्ही विचारून घ्या त्या लोकांना. पण मला असं वाटतंय, की त्यावेळेला घेऊ नये. कारण आपली चर्चा झाली. तुम्हीच बहुतेक दीपाली मॅडम काहीतरी मेहंदीचं विचारलं होतं. आणि त्यावेळेला ते म्हटले होते काहीतरी मेहंदीवरून. मेहंदी लावली तर चालेल का मग? तर हे आहेत. अजून कोणाला शंका काही आहे का? आपण इव्हन राखी पौर्णिमेला बहीण घरी येते. हे पण गुरुजींनी सांगितलं, की बहीण येते म्हणजे काय येतं वायुतत्व येतं. मग मी म्हटलं बहीण म्हणजे वायुतत्व कसं? हे पण विचारून झाल्यात शंका. ते सोडू नका, स्किप करू नका. म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीत सायन्स सांगतायत गुरुजी, की राखी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, की बहीण हे घेऊन येते वायू म्हणजे घरामध्ये चांगलं आणते बहीण. कारण ते स्त्री तत्व आहे. तर ठीक आहे मग मी आता कालचं सांगते थोडंसं.